Download Parivartan app and learn complete syllabus from standard 5th to 12th of Maharashtra State Board. Hello friends, myself Shubhangi Damre. तर फ्रेंड्स, काल आपण लेक्चर नंबर 13 पाहिलं. तर फ्रेंड्स, लेक्चर नंबर 13 मध्ये आपण जे काही एंडोस्पर्म आहे किंवा जे काही डबल फर्टिलायझेशन होतं, तर ते फर्टिलायझेशन जे काही दोन मेल गॅमेट आहेत ते ट्रॅव्हल जसं ओव्हलमध्ये एंटर्स करतात, म्हणजे फ्युजन होतं किंवा फर्टिलायझेशन होतं. तर जे ते काही फर्टिलायझेशन आहे ते फर्टिलायझेशन आपण पाहिलं फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ, म्हणजे हे जे काही डेव्हलपमेंट आहे एम्ब्रिओचं तर ते कशा प्रकारे होतं. तर फ्रेंड्स, तुम्हाला प्रश्न पडला असेल डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ, पण जे काही एम्ब्रिओ आहे म्हणजे हा जो काही एम्ब्रिओ आहे तर ते म्हणजे काय. काही विद्यार्थ्यांना माहीत नसतं की एम्ब्रिओ म्हणजे काय. तर फ्रेंड्स, डेव्हलपमेंट एम्ब्रिओची डेव्हलपमेंट आपल्याला पाहिजे आहे. तर फ्रेंड्स, पहिल्यांदा बघा हे एम्ब्रिओ म्हणजे काय. तर फ्रेंड्स, जेव्हा मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं, जेव्हा फिमेल अँड मेल गॅमेटचं फ्युजन होतं तेव्हा काय होतं, तर फर्टिलायझेशन होतं. तर फ्रेंड्स, हे फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय झायगोट फॉर्म होतो. झायगोट फॉर्म झाल्यानंतर एम्ब्रिओ तयार होतो. झायगोट फॉर्म झाल्यानंतर काय एम्ब्रिओ तयार होतो. तर फ्रेंड्स, हे म्हणजेच काय, तर उत्पत्ती इथे होते कशाची, एम्ब्रिओची. तर फ्रेंड्स, हे जे फर्टिलायझेशन होतं मेल आणि फिमेलचं, त्यानंतर फ्युजन होतं, त्यानंतर जे डेव्हलप्ड आपलं झायगोट होतं, त्यानंतर एम्ब्रिओ तयार होतो. तर फ्रेंड्स, कळते का तुम्हाला एम्ब्रिओ कशा प्रकारे तयार होतो. तर फ्रेंड्स, त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. तर फ्रेंड्स, जी काही डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओची प्रोसेस आहे ती एम्ब्रिओ झायगोट इनटू एम्ब्रिओ इज कॉल्ड ॲज एम्ब्रिओजेनेसिस. तर फ्रेंड्स, त्यालाच काय म्हणायचं, एम्ब्रिओजेनेसिस म्हणायचं. तर देन डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ कॉल्ड इनटू एम्ब्रिओ इज नथिंग बट एम्ब्रिओजेनेसिस. तर फ्रेंड्स, हे जे काही वाक्य आहे हे थोडंसं कन्फ्युजन करणारं वाक्य आहे. तर बघा फ्रेंड्स, डेव्हलपमेंट ऑफ झायगोट कॉल्ड इनटू एम्ब्रिओ, हे जे काही झायगोटचं डेव्हलपमेंट होतं त्यानंतर इनटू एम्ब्रिओ इज नथिंग बट एम्ब्रिओजेनेसिस. म्हणजेच काय फ्रेंड्स, जे झायगोटचं जे काही फर्टिलायझेशन किंवा त्यानंतर जसा की इथे एम्ब्रिओ बनतो, झायगोट नंतर एम्ब्रिओ बनतो, जी काही डेव्हलपमेंट आहे त्यालाच इज नथिंग बट एम्ब्रिओजेनेसिस. तर फ्रेंड्स, इट डेव्हलप्ड ॲट मायकोप्लार एंड. हे कुठे डेव्हलप होतात, तर मायकोप्लार एंड. तर काल फ्रेंड्स आपण पाहिलं की डबल फर्टिलायझेशनमध्ये हे जे काही आहे हे मायकोप्लार एंड आहे. हे जे आहे काही चॅलाझल एंड, म्हणजे इथे काय प्रेझेंट असतात अँटीपोडल सेल्स, आणि चॅलाझल एंडमध्ये काय प्रेझेंट असतात फ्रेंड, तर हे दोन सिनर्जिड्स. तर ग्रोथ ऑफ एम्ब्रिओ, ही जी काही एम्ब्रिओची ग्रोथ आहे म्हणजे ह्याची जी काही एम्ब्रिओचं वाढ आहे ती ट्रिगर्ड आफ्टर द फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म. तर फ्रेंड्स, जेव्हा एंडोस्पर्म तयार होतं त्यानंतर काय तयार होतं, एम्ब्रिओ तयार होतो. जर एंडोस्पर्मच्या आधी एम्ब्रिओ तयार झाला तर ते न्यूट्रिशन कशाला प्रोव्हाइड करेल. जर न्यूट्रिशन नसेल तर कोणतीच गोष्ट लाईव्ह नाही राहू शकत. तर फ्रेंड्स, त्यानंतर आहे आफ्टर फर्टिलायझेशन. आफ्टर फर्टिलायझेशन म्हणजे याच्यानंतर जी फर्टिलायझेशन आहे एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट बिगिन्स. तर फ्रेंड्स, जे काही फर्टिलायझेशन आपण पाहिलं, जेव्हा ओव्हलमध्ये फर्टिलायझेशन होतं त्यानंतर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट बिगिन्स म्हणजे तयार होते. पहिल्यांदा एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट तयार होते कधी, तर आफ्टर फर्टिलायझेशन. तर फ्रेंड्स, त्यामध्ये दोन सेल्स प्रेझेंट असतात. तर जी पहिली सेल आहे ती आहे लार्जर सस्पेन्सर सेल. लार्जर म्हणजे सर्वात मोठी सस्पेन्सर सेल प्रेझेंटेड ॲट बेसल एंड. बेसल एंड म्हणजे कोणता फ्रेंड्स, हां. देन स्मॉलर एम्ब्रियोनल इनिशियल सेल ऑफ द चॅलाझल एंड, म्हणजे हा चॅलाझल एंड आणि हा मायकोप्लार एंड. द लोअर मोस्ट सेल ऑफ सस्पेन्सर इज नथिंग बट हायपोफायसिस. तर फ्रेंड्स, आपण अबायोटिक आणि बायोटिकमध्ये हायपोचा मिनिंग पाहिला होता. तर हायपो म्हणजे काय, तर बिलो. बिलो मीन्स लोअर सरफेसला. मग त्यांनी काय सांगितले, द लोअर मोस्ट सेल ऑफ सस्पेन्सर इज नथिंग बट हायपोफायसिस. सिंगल शेल्डेड शेप्ड कॉटिलिडॉन इज कॉल्ड ॲज स्क्लूटम.
हे जे काही सिंगल शेल शेप आहे, हे जे काही कव्हरिंग आहे कॉटिलिडॉनचं, त्याला काय म्हणायचं फ्रेंड्स? स्कुटेलम म्हणायचं. तर सिलिओटाइल इज द प्रोटेक्टिव्ह शीथ ऑफ प्ल्युम्यूल. हे प्ल्युम्यूल आपल्याला इथं पाहिजे. तर जी काही प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे कशाची? ती प्ल्युम्यूलची, त्याला काय म्हणायचं? सिलिओटाइल म्हणायचं. समजते का फ्रेंड्स? तर परत एकदा मी सांगते, पहा, जे काही आपली फर्टिलायझेशन नंतर ग्रोथ होते, कशाची ग्रोथ होते? तर एम्ब्रिओची ग्रोथ होते. त्यानंतर त्यामध्ये दोन टाइप्स असतात, लार्जर सस्पेन्सर सेल अँड स्मॉलर एम्ब्रियोनल इनिशियल सेल. तर त्यामध्ये फ्रेंड्स जे काही स्कुटेलम आहे तर ते प्रोटेक्टिव्ह शीथ असतं. कशाचं? सीडचं जे काही प्रोटेक्टिव्ह शीथ असतं ते आउटर कव्हरिंग असतं. त्यानंतर प्ल्युम्यूलचं जे आउटर कव्हरिंग आहे म्हणजे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे ती म्हणजे कोणती? तर सिलिओटाइल. तर फ्रेंड्स आपल्याला बुक्समध्ये काही डायग्राम्स दिलेले आहेत, मी रफ फिगर काढली. तर पहा, हे जे काही ए फिगर आहे, ए नंबरची फिगर आहे, यामध्ये फक्त काय दिसते? तर ऊसपोर. बी मध्ये काय दिसते फ्रेंड्स? पहा, सस्पेन्सर इनिशियल. काय पाहिलं फ्रेंड्स आपण इथे? जे काही सस्पेन्सर इनिशियल सेल आहे हा आहे ऊसपोर. त्यानंतर फॉर्म होते इकडे मायटोटिक डिव्हिजन तयार होतं फ्रेंड्स. इथे मायटोटिक डिव्हिजन तयार होतं एम्ब्रियोनल सेलचं. त्यानंतर फ्रेंड्स इथे बघा हे ट्रान्सव्हर्सल सेल तयार होत आहेत. म्हणजे हे जे काही तयार होत आहे इथे काय तयार होते? तर मायटोटिक डिव्हिजन तयार होते. त्यानंतर फ्रेंड्स हे आहे सस्पेन्सर सेल. ही सस्पेन्सर सेल वरती जाऊन हे जे काही खालचा भाग आहे तिथे एक प्ल्युम्यूल आणि कॉटिलिडॉन तयार होतं. त्यानंतर फ्रेंड्स एफ नंबरची जी फिगर आहे, समजते का फ्रेंड्स? काय होते फ्रेंड्स? हे जे काही ऊसपोर आहे म्हणजे जे काही एम्ब्रियोनल सेल आहे त्या सेलचं मायटोटिक डिव्हिजन तयार होऊन ते काय करतायत? तर प्ल्युम्यूल आणि कॉटिलिडॉन तयार झालं. तर फ्रेंड्स त्यानंतर जे काही कॉटिलिडॉनचं पुन्हा सेल्स तयार झालेले आहेत फ्रेंड्स इथे. त्यानंतर हायपोकॉटिलिडॉन अँड रॅडिकल अशा प्रकारे तयार होतात. तर फ्रेंड्स त्यानंतर ही सीड तयार झालेली आहे. तर बघा इथे पूर्ण सीड तयार झालेली आहे. म्हणजे हे काय फ्रेंड्स? रॅडिकल. कॉटिलिडॉन म्हणजेच काय? आपल्याला कॉटिलिडॉन कुठे तयार होते फ्रेंड्स? तर हा जो आहे म्हणजे सीडचा पार्ट तयार होतोय. देन ही जी आहे पूर्ण फिगर मेन फिगर आहे फ्रेंड्स कशाची? तर सीड. तर बघा हे जे आहे स्क्लूटम म्हणजे काय? तर हे जे काही स्क्लूटम आहे ते सिंगल शेल शेप्ड कॉटिलिडॉन म्हणजे हे जे काही आहे हे कॉटिलिडॉनचं आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. त्यानंतर सिलिओटाइल म्हणजे प्ल्युम्यूलचं. रूट अपेक्स आहे म्हणजे शूट अपेक्स आहे. तर शूट अपेक्स म्हणजे जे काही प्लांट्स वरती तयार होणार आहे त्याचं फॉर्मेशन कुठून होईल? तर शूट अपेक्स पासून तयार होईल. पुन्हा एपिप्लास्ट आहे, त्यानंतर रॅडिकल आहे, त्यानंतर रूट कॅप आहे आणि कोलिओरायझा. तर फ्रेंड्स कोलिओरायझा म्हणजे काय आहे? जे काही रूट जमिनीमध्ये जातील त्यामधून जे काही न्यूट्रिशन किंवा मटेरियल ॲब्झॉर्ब करत असतील रूट्स, तर त्याचं काम कोण करतं? कोलिओरायझा. तर फ्रेंड समजते का तुम्हाला काय होते? हे जे काही आपण डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ पाहतोय तर तेच म्हणजे काय? जेव्हा झायगोट फॉर्म झाला त्यानंतर डेव्हलप काय झालं? तर एम्ब्रिओ तयार झाला. तर हा जो काही एम्ब्रियोनिक सेल आहेत ह्या सेल इनिशियल स्टेजला जाऊन काय होतात? हे वरती जाते सस्पेन्सर सेल आणि त्यानंतर जे काही कॉटिलिडॉन्स आणि प्ल्युम्यूल तयार झाल्यानंतर हे रॅडिकल, देन त्याच्यानंतर हे कॉटिलिडॉन म्हणजे सीड तयार होते फ्रेंड्स. त्यानंतर हे पूर्ण सीड तयार झाल्यानंतर जे काही प्लांटची ग्रोथ तयार होते म्हणजे शूट अपेक्स. तिथून जेव्हा आपण सीड जर मातीमध्ये लावली तर त्यानंतर हे जे काही शूट अपेक्स हे जे काही प्लांट येणार आहे ते कुठून तयार होईल? तर हे शूट अपेक्स पासून. तर फ्रेंड्स नेक्स्ट पॉइंट बघा आता, डेव्हलपमेंट ऑफ सीड अँड फूड. तर फ्रेंड्स हे जे काही डेव्हलपमेंट आहे सीड अँड फ्रूट आहे तर फर्स्टली डायकॉट अँड मोनोकॉट मध्ये बघा हे जे काही डायकॉट सीड आहे आपली, डायकॉट म्हणजे काय बघा फ्रेंड्स, हे जे काही असे दोन कॉर्ड्स आहेत, हे दोन कॉर्ड्स आहेत म्हणजेच हे डायकॉट आहेत. मोनोकॉट मध्ये काय फक्त सिंगलच कॉट आहे, दोन कॉट असे दिसत आहेत का? तर नाही, म्हणून हे मोनोकॉट आणि हे डायकॉट. तर डायकॉटचं एक्झाम्पल आहे बीन सीड
आणि मोनोकॉटचं एक्झाम्पल आहे मेज सीड. तर फ्रेंड्स बघा, हे जे काही इपिकोटाइल आहे, तर इपिकोटाइल म्हणजे काय फ्रेंड्स, तर प्ल्युम्यूल. हे जे काही प्ल्युम्यूल आहे हे काय असतं, तर जेव्हा आपण सीड ग्रो करण्यासाठी जमिनीमध्ये लावतो त्यानंतर प्लांट जे ग्रो होतं म्हणजे प्लांटची जी वाढ होते ती कुठून होते, तर इथे इपिकोटाइल पासून होते. त्यानंतर हायपोमिस बिलो जे काही जे काही रूट अपायकलचा पार्ट आहे ते काय हायपोकोटाइल. तर देन रॅडिकल, त्यानंतर कॉटलीडॉन म्हणजे हे जे काही सीडचा भाग आहे ते, आणि सीड कोट हा जो आउटर कव्हरिंग पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, सीड कोट. तर फ्रेंड्स हे आहे डायकॉट. समजते का फ्रेंड्स, हे काय आहे डायकॉट म्हणजेच काय, बीन सीड. हे जे काही डायकॉट आहे याच्यामध्ये काय आहे, जेव्हा आपण सीड जी लावलेली असते ती सीड ग्रो कुठून होते, तर इपिकोटाइल पासून होते. आणि जे काही रॅडिकल आहे म्हणजे जे काही रूटचा भाग आहे ते कुठून ग्रो होतो खाली, तर रॅडिकल पासून. तर फ्रेंड्स आता बघा मोनोकॉटमध्ये, तर ही जी काही आउटर कव्हरिंग आहे ही काय आहे, ही फ्रूट वॉल आहे फ्रेंड्स ही. आणि हे काय आहे एंडोस्पर्म जे काही न्यूट्रिशनल भाग आहे तो. त्यानंतर हे आहे प्ल्युम्यूल, त्यानंतर हे आहे रॅडिकल जिथून की खाली रूटचा भाग तयार होणार आहे, क्लोरायझा, देन प्युरोनी लेअर. तर फ्रेंड्स हे आहे, तर एक्झाम्पल आहे मेज. तर फ्रेंड्स आता बघा, सीड डेव्हलपमेंट डन आफ्टर फर्टिलायझेशन म्हणजे जेव्हा काही फर्टिलायझेशन होतं, तर कुठं आपण पाहिलं की डबल फर्टिलायझेशन, जेव्हा तिथं फर्टिलायझेशन होतं सिंगल फर्टिलायझेशनच, त्यानंतर काय होतं तर सीडचं डेव्हलपमेंट होत असतं. इंटुगमेंट बिकम्स प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ सीड म्हणजे आपण पाहिलं की जे काही इंटुगमेंट आहे ते काय प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ सीडचं आहे. त्यानंतर सीडमध्ये कव्हरिंगचे दोन टाइप्स आहेत, टेस्टा अँड टेगमन. तर फ्रेंड्स हे जे काही टेस्टा आहे हे टेस्टा काय आहे, आउटर कव्हरिंग ऑफ सीड कोट. आउटर कव्हरिंग ऑफ सीड कोट म्हणजे जे काही सीड कोटचा भाग आहे आउटर कव्हरिंग तो काय आहे टेस्टा. आणि टेगमन म्हणजे काय, तर इन्नर मेम्ब्रेन. ह्या प्रकारे सीडचे दोन कव्हरिंग आहे, टेस्टा अँड टेगमन. त्यानंतर सम सीड्स कन्वर्ट्स इनटू एंडोस्पर्म. फ्रेंड्स लक्ष द्या, हा पॉइंट थोडासा वेगळा आहे. सम सीड्स म्हणजे जे काही सीड्स आहे कन्वर्ट्स इनटू एंडोस्पर्म आफ्टर सम टाइम्स these seeds is called as endospermic or albuminous. तर फ्रेंड्स जे काही एंडोस्पर्मिक फ्रूट किंवा जे काही सीड आहे तर ते स्वतः ज्याला स्वतःच न्यूट्रिशन स्वतः प्रोव्हाइड करते ते सीड, त्याला काय म्हणायचं फ्रेंड्स, तर एंडोस्पर्मिक अल्ब्युमिनस. तर फ्रेंड्स हेच म्हणजे तर कशामध्ये होतं, तर कॅस्टर आणि मेजमध्ये. आणि हे जे एंडोस्पर्मिक सीड आहे हे स्वतः ज्यामध्ये तयार करत नाहीत त्याला काय म्हणायचं, नॉन एंडोस्पर्मिक म्हणायचं फ्रेंड्स. तर हे आहे डेव्हलपमेंट ऑफ सीड अँड फूड. तर फ्रेंड्स याच्यानंतर आता आपला लास्ट पॉइंट आहे, तर बघू. तर फ्रेंड्स आपण काय पाहिलं, डेव्हलपमेंट ऑफ जे काही सीड आणि फ्रूट आहे ते पाहिलं. त्यानंतर आता आपण बघणार आहोत सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट्स म्हणजे हे जे काही कॅरेक्टर आहेत किंवा ह्याचे काही सिग्निफिकन्स आहेत. तर पहा, फ्रूट्स प्रोव्हाइड्स नरिशमेंट टू डेव्हलपिंग सीड्स. हे जे काही डेव्हलपमेंट ऑफ सीड होतं त्यामध्ये फ्रूट्स प्रोव्हाइड्स नरिशमेंट टू डेव्हलपिंग सीड्स म्हणजे हे काही डेव्हलपिंग ऑफ सीड्स होतात ते त्याला प्रोव्हाइड्स काय करतं, तर नरिशमेंट ऑफ सीड्स फ्रूटला ते प्रोव्हाइड होतं. त्यानंतर फ्रूट्स प्रोटेक्ट्स द सीड म्हणजे जे काही फ्रूट आहे ते प्रोटेक्ट्स कशाला होतं, तर सीडला होतं. सीड्स सर्वाइव्स इम्पॉर्टंट प्रोपॅगेटिंग ऑर्गन्स. त्यानंतर फ्रेंड्स आहे डॉर्मेन्सी. तर फ्रेंड्स हा जो काही पॉईंट आहे हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. तर हे जे काही 2-3 सिग्निफिकन्स आहेत फ्रेंड्स ते नोट डाऊन करून घ्या तुमच्या बुकमध्ये. त्यानंतर आहे डॉर्मेन्सी. इट इज स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्टेड दॅट फॅसिलिटेट द सर्वायवल टू ऑर्गॅनिझम ड्युरिंग ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन. तर फ्रेंड्स हे जे काही डॉर्मेन्सी एक पॉईंट आहे हा थोडा स्पेशल पॉईंट आहे. तर पहा हे जे काही मेटाबॉलिक, तर फ्रेंड्स आधी बघा हे जे काही मेटाबॉलिझम आहे तर त्याचे 2 टाइप्स पडतात, कॅटाबॉलिझम अँड ॲनाबॉलिझम. तर फ्रेंड्स
हे जे काही कॅटाबॉलिझम आहे हे काय करते, फूड एनर्जी ब्रेकडाऊन होत असते. आणि ॲनाबॉलिझम मध्ये काय होत असतं, बिल्डिंग ब्लॉक्स तयार होत असतात, म्हणजेच एनर्जी लेवल ह्यामध्ये वाढत असते. तर फ्रेंड्स हेच काय सांगितले, जे काही प्लांट आहे ते जे काय फॅसिलिटेड त्यांनी एखादा ऑर्गॅनिझम, म्हणजे त्यानंतर काय एन्व्हायरमेंटल कंडिशन, जी काही एन्व्हायरमेंट, सपोज एखादा प्लांट आहे पाण्यामध्ये, तर त्या प्लांटला लाईट, सनलाईट ती प्रोव्हाइड होत नाहीये किंवा तिथे ऑक्सिजन जात नाही, तरी पण त्या सिच्युएशनला हे जे काही डॉर्मेन्सी आहे तिथे एकदम इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाला तिथे येते. हे जे काही प्लांट आहेत जर त्याला फेवरेबल कंडिशन भेटली, म्हणजे जी प्रतिकूल परिस्थिती आहे ते त्या नेचरमध्ये म्हणजे जिवंत राहू शकतं. तर त्यानंतर आहे मॅच्युअर अँड व्हायबल. जे काय व्हायबल सीड्स आहेत विल बी नॉट जर्मिनेटेड इव्हन इन प्रेझेन्स ऑफ फेवरेबल कंडिशन. म्हणजे हे जे काही सीड आहेत, हे जे सीड जर त्या वातावरणामध्ये जर्मिनेट होत नसतील तरी पण एखाद्या वेळेस त्या काय करतात, डॉर्मेन्सी थ्रू त्या जर्मिनेट होऊ शकतात. तर फ्रेंड्स हे झालं डॉर्मेन्सी. तर फ्रेंड्स त्यानंतर आता बघू आपण, त्यानंतर आपण पाहणार आहोत ॲपिमिक्सिस आणि त्याचे टाइप्स. तर बघू फ्रेंड्स, बघा अपोमिक्सिस. तर फ्रेंड्स हे जे काही अपोमिक्सिस आहे, तर जे काही फर्टिलायझेशन किंवा जे काही रिप्रोडक्शन किंवा जे काही फ्युजन, हे सर्व कशामुळे होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन होते. पण हे जे काही ॲपोमिक्सिस आहे हे काय आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्या प्लांट्समध्ये, आणि तिथून काय होत असतं, तर जे काही सीड तयार होत असतं ते ह्या ॲपोमिक्सिसमध्ये होत असतं. तर बघा फ्रेंड्स, फॉर्मेशन सीड विथ असेक्शुअल रिप्रोडक्शन विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट्स. फ्रेंड्स ॲपोमिक्सिसमध्ये आपण पाहिलं की जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, तर त्यामध्ये काय होतं, जे काही फर्टिलायझेशन होत असतं तर ते जे सीड आहे ते असेक्शुअल थ्रूच होत असतं. जसं की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण पाहिलं फर्टिलायझेशन, फ्युजन वगैरे. तर फ्रेंड्स ॲपोमिक्सिसमध्ये 2 टाइप्स आहेत, ॲपोगॅमी आणि ॲपोस्पोरी. तर फ्रेंड्स ॲपोगॅमीमध्ये काय होत असतं, तर जे काही गॅमेटोफायटिक फर्टिलायझेशन होत असतं ते कसं फर्टिलायझेशन होतं, तर विदाउट फर्टिलायझेशन होत असतं. ह्याच्यात विदाउट फर्टिलायझेशन होत असतं. आणि ॲपोस्पोरीमध्ये काय होत असतं, तर विदाउट मिओसिस. ही क्रिटिकल कंडिशन आहे फ्रेंड्स. तर यामध्ये जसं की असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फक्त फ्युजन आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर सीड्स तयार होते, तर ॲपोमिक्सिसमध्ये तसा कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. तर त्यानंतर आहे टाइप्स ऑफ ॲपोमिक्सिस. तर त्यामध्ये फर्स्ट टाइप आहे रिकरंट, नॉन रिकरंट सेकंड, आणि थर्ड आहे ॲडॅप्टेटिव्ह एम्ब्रियोनिक. तर फ्रेंड्स हे झालं आपलं ॲपोमिक्सिस. तर फ्रेंड्स याच्यानंतर आहे पार्थिनोकार्पी. तर फ्रेंड्स हे जे काही पार्थिनोकार्पी आहे, पार्थिनोकार्पी म्हणजे काय पहा, पार्थिनोकार्पी. तर फ्रेंड्स हे जे काही आपण ॲपोमिक्सिस पाहिलं, तर हे जे काही ॲपोमिक्सिस आहे यामध्ये काय फॉर्मेशन होतं तिथे, तर सीड, आणि पार्थिनोकार्पीमध्ये काय होत असतं, तर फ्रूट. तर फ्रेंड्स तर एक्झाम्पल कोणतं आहे त्यामध्ये, तर एक्झाम्पल आहे बनाना आणि पपया. तर फ्रेंड्स आता बघा पार्थिनोकार्पीमध्ये काय, तर एक ऑक्झिन आहे. ऑक्झिन म्हणजे काय, तर हा एक हार्मोन आहे. तर फ्रेंड्स जसं की आपल्यामध्ये हार्मोन्स असतात, ग्रोथ हार्मोन्स असतात, वेगवेगळ्या टाईपचे हार्मोन्स असतात, त्याचप्रमाणे फ्रेंड्स प्लांटमध्ये पण हा एक ऑक्झिन म्हणून हा हार्मोन आहे. तर हा ऑक्झिन हार्मोन म्हणजेच काय फ्रेंड्स, याला काय म्हणायचं, IAA म्हणजेच काय, इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड. तर फ्रेंड्स हे आहे तुमचा MCQ. तर फ्रेंड्स हे जे काही ऑक्झिन फॉर्म काय करत असतं ते IAA म्हणजेच इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड, म्हणजेच हे कशासाठी उपयोगाला आहे, तर हे पार्थिनोकार्पी म्हणजेच जे काही फ्रूट बनतं फ्रेंड्स त्याच्यासाठी ते हार्मोन्स असतात. जसं की आपल्यामध्ये ग्रोथ हार्मोन असतो, आपली वाढ होत असते, त्याचप्रमाणे फ्रेंड्स प्लांटमध्ये पण हा ऑक्झिन हार्मोन असतो. तर फ्रेंड्स त्यानंतर एक छोटा पॉईंट आहे पॉलीएम्ब्रॉयनी. तर फ्रेंड्स आपण हा पॉलीएम्ब्रॉयनी पॉईंट तर आधीच पाहिलेलाच आहे. तर काय आहे फ्रेंड्स, आपण तेव्हा काय पाहिलं होतं की अवॉइड द एम्ब्रियो, फक्त एक एम्ब्रियो का, तर
पॉली एम्ब्रिओ म्हणजे मेनी. डेव्हलपमेंट ऑफ मेनी एम्ब्रिओ इनसाइड द सीड, दिस इज कंडिशन कॉल्ड ॲज पॉली एम्ब्रियोनी. तर फ्रेंड्स हे आहे पॉली एम्ब्रियोनी. हे झालं पार्थिनोकार्पी. हे आहेत ॲपोमिक्सिसचे 2 टाइप्स. तर फ्रेंड्स आज आपला हा चॅप्टर संपलेला आहे. तर फ्रेंड्स नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 2nd नंबरचा चॅप्टर पाहणार आहोत. पण फ्रेंड्स हे चॅप्टरच्या नोट्स द सुपर एक्सलन्स अकॅडमी परिवर्तन ॲप यामध्ये याच्या व्यवस्थित फर्स्ट चॅप्टरच्या नोट्स त्यामध्ये डाउनलोड केलेल्या आहेत. तर फ्रेंड्स तुम्ही त्या ॲपमध्ये जाऊन पहिल्यांदा तुमचं रजिस्ट्रेशन करा म्हणजे ॲडमिशन करा. त्यानंतर तुम्हाला त्या नोट्स व्यवस्थित भेटून जातील. पुन्हा IMP क्वेश्चन पण आहेत जे काही आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये नेहमी प्रश्न विचारले जातात त्या टाईपचे क्वेश्चन त्यामध्ये अवेलेबल आहेत. तर फ्रेंड्स जर तुम्ही त्या नोट्स रेफर केल्या तर तुम्हाला फुल मार्क्स मिळून जातील. तर फ्रेंड्स थँक्यू सो मच. Download Parivartan app made by Super Excellence Academy to watch more curriculum videos.